अमरावती जिल्ह्यामध्ये 160 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। 8 विधानसभा मतदारसंघांसाठी निवडणूक होतीये। या निवडणुकीत केंद्रीय गृहमंत्री, उत्तर प्रदेश मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह सर्वच पक्षातल्या महत्त्वाच्या नेत्यांच्या प्रचार सभा झाल्या। यात अचलपूर, तिवसा आणि बडनेरा या मतदारसंघांमधून दिग्गज उमेदवार रिंगणात आहेत। या निवडणुकीत सोयाबीन आणि संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचा मुद्दा हा चांगलाच गाजलेला होता। अमरावतीमधली सध्याची नेमकी काय कशा पद्धतीची तयारी सुरू आहे याचा आढावा आपण घेऊया। सूरज दहाट आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। सूरज, सोयाबीन आणि संत्रा उत्पादकांचा मुद्दा या विधानसभा निवडणुकीमध्ये अत्यंत कळीचा मुद्दा ठरलेला होता। प्रचार देखील याच मुद्द्यांच्या अवतीभोवती फिरताना दिसलेला होता। इतरही मुद्दे होते। काय नेमकी प्रशासनाची सध्याची तयारी आहे मतदानासाठीची? सूरज, प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या, सगळ्यांचं लक्ष आता मतदानाकडे लागलेलं आहे। नक्कीच अजिंक्य, आपण जर पाहायला गेलं तर अमरावती जिल्ह्यातील मेळघाट विधानसभा क्षेत्र जो अत्यंत महत्त्वाचा, कारण का अतिदुर्गम हा संपूर्ण भाग आहे आणि या ठिकाणी अमरावती शहरापासून जवळपास 200 किलोमीटरचा संपूर्ण म्हणजे शहरापासून लांब असल्याचं अंतर आहे। त्याचमुळे जर पाहायला गेलं तर उद्या जरी संपूर्ण राज्यामध्ये मतदानाचे साहित्य जाणार असले तरी आजच मात्र जर आपण जर पाहिलं तर मेळघाटातील 190 केंद्रावर जे आजच सायंकाळी साहित्य या ठिकाणी रवाना झालेले आहे। ईव्हीएम मशीन असतील, कर्मचारी असतील आणि संपूर्ण पोलीस कर्मचारी जे आहे जे आजच जे आज उशिरा जे आहे जे मेळघाटातील 190 मतदान केंद्रावर जे आज पोहोचणार आहे। दुसरीकडे जर आपण जर बघितलं गेलं तर अमरावती जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघासाठी तब्बल 160 उमेदवार रिंगणात आहे। यामध्ये जर पाहिलं गेलं तर प्रामुख्याने अपक्षांचा मोठा प्रवाह या ठिकाणी अपक्षांची संख्या या ठिकाणी दिसून येते। एकूणच जर बघितलं गेलं तर अमरावती जिल्ह्यातील 8 विधानसभापैकी 3 मतदारसंघ अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण का तिवसा मतदारसंघ असतील, बडनेरा मतदारसंघ असतील आणि अचलपूर मतदारसंघ हे 3 मतदारसंघ अत्यंत महत्त्वाचे, कारण का तीनही मतदारसंघामध्ये दिग्गजांचं अस्तित्व या ठिकाणी पणाला लागलेलं आहे। आणि पण जर पाहिलं गेलं तर 20 तारखेला खऱ्या अर्थाने मतदान होणार आहे। त्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने तयारी पूर्णपणे झालेली आहे। प्रत्येक बूथ केंद्रावर, संवेदनशील बूथ केंद्रावर आणि असंवेदनशील केंद्रावर जास्तीत जास्त पोलिसांचा जो बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात येणार आहे। एकूणच जर पाहिलं गेलं तर उद्या सकाळी 8 वाजल्यापासून त्या ठिकाणच्या तहसील कार्यालयामधून जे आहे संपूर्ण मतदानासाठी जे संपूर्ण साहित्य असतील आणि कर्मचारी संपूर्ण जे आहे उद्या सकाळपासून जे रवाना होणार आहे। ठीक आहे सूरज, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।